नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत आपला बांतिवरे वेळवी दापोली मार्ग. तर आज आपण दापोलीला जाणार आहोत. तर आता आपण तो तिकडचा जो रोड आहे तो आता आपण बघूया. चढ्यावरती आल्यानंतरचा हा रस्ता आणि हा रस्ता मिळतोय थेट बांतिवरे वेळवी दापोली मार्ग. तर आता आपण डावीकडे वळून थेट दापोलीच्या दिशेला जाणार आहोत. लावली का रे कांदा लावली. तर आता मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे दापोलीला पुन्हा एकदा. काहीतरी सामान घ्यायचं आम्हाला, चटणी बनवायच्या, मिरच्या घ्यायच्या, त्यासाठी स्पेशल दापोलीला चाललोय. म्हणजे आमच्या दोन्ही बहिणाबाईंचं हे ऑर्डर आहे, त्यांना चटण्या बनवायच्या, आंब्याची चटणी तिखट. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या गावच्या वरच्या साड्यावरच्या रस्त्यावर चाललेलो आहे. छान असं व्ह्यू आहे समोर. तर खूप सुंदर असं वातावरण आहे, छान असं अगदी मजा येईल असं. वरती करते येते अशा प्रकारे मजा येणार आहे. आणि मिरच्या पण घ्यायच्यात आणि भरपूर. आता काय मच्छी बिच्छी काय भेटते का उद्याला? आज शनिवार आहे, मच्छी खाणार नाही असं फक्त बोलायला. बघू तर गावी आलं तर सगळं खायचं प्यायचं है ना. वाराच्या दिवशी टोटल गेले 4 दिवसामध्ये एकही व्लॉग केला नाहीये. आणि हा एकही व्लॉग का केला नाहीये, कारण की ट्रॅव्हलिंग असते, सगळं थकायला होतं. दुसरी गोष्ट, कॅमेरामॅन माझ्याकडे कोण नाही, त्यामुळे आता मी असंच लावलेला आहे कॅमेरा. तर अशा पद्धतीने आम्ही चाललेलो आहे. मध्ये रस्त्याची परिस्थिती खराब असल्यामुळे ना, रस्त्याचं आता परत तेवढ्या त्या भागामध्ये बांधकाम सुरू होते, म्हणजे चालूच आहे. म्हणजे आपण बघू शकतो दोन्ही बाजूला खडी आणून ठेवलेली आहे. म्हणजे एका थोड्या दिवसानंतर हा रस्ता पुन्हा नव्याने स्मूथ होऊन जाईल. तर हा रस्ता हळूहळू जावं लागते, कारण की जुना रस्ता आहे, आता बनवण्यात येईल. आणि आता आपण जवळजवळ साखरोड्याच्या जवळ पोचतोय. आणि ही आता शाळा आहे इकडे, आणि शाळा आपण पुढे क्रॉस केल्यानंतर परत आपण पुढे जसा रस्ता मिळेल तसा आपण सुसाट जाऊ. तर व्हिडिओमध्ये असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. आणि तुम्ही जे कोणी या रस्त्याने गेलेले आहेत त्यांनी पण मला कमेंट करून सांगा नक्की या रस्त्यावरची गंमत कशी आहे. निसर्ग अवतीभोवती झाडी आहेत आणि सुंदर आता सूर्यनारायणाचं आता आपल्याला दर्शन मिळेल. तर आता आपण पुढे वळूया.
नाही बाकीचे पोरं बॅट केलं ते असं थोडी आहे बाकीचे तुम्ही चिडवता मी नाही चिडवत गप्प बसा आता तुम्ही बोललात स्वतः मॅडम तर माझी बहीण आयुश्री ही माझ्यासोबत आलेली आहे तुम्ही बघू शकता तिला तुम्हाला मी दाखवतो पण हा जो सीन आहे ना खूप चांगला आहे इकडचा वळणदार घाट आहे बांतिवरे विभागाचं नाव या पिंक फुलं बघा पिंक फुलं बघा माझा भाईचा गाव इतका चांगला आहे आएंगे तो हम धानकोली ही आएंगे 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 हम तो धानकोली के आएंगे सबसे बेस्ट गांव कौन सा? धानकोली धानकोली आएंगे हम। धानकोली आएंगे हम। धानकोली मुंबई नहीं जाएंगे हम। मुंबई नहीं जाएंगे हम मुंबई बोली मग। सगळे सबसे अच्छा गांव कौन सा धानकोली कौन से गांव में जाने का है धानकोली सबसे बेस्ट गांव कौन सा धानकोली घुमाएगा कौन? मामा। धानकोली घुमाएगा कौन? मामा। सबसे अच्छा गांव कौन सा धानकोली मई महीने में जाएंगे किधर धानकोली बांतिवरे के नदी में आएगा कौन लेके जाएगा कौन? नहीं मामा की जय। बस ना शॉर्ट क्रिकेट मामा बोले माझाच गळा कापला. हा काय बोले माझाच गळा कापला. मोठी गाडी घ्या सीएनजी वाली अजड्डा अगं पप्पांना सांग ना गाडी घ्यायला सीएनजी यार मला ना असं एक वरती मस्त विंडो हवा हा मग मला ती वाली काय कुठली ग? अरे मग आता मामा झूम झूम करतो ना पडणार आता परत फिरणार आहे बाई पाहिला करू मग गाडीमध्ये बसल्या बसल्या आपल्याला सिसो मिळाला. असं करू नाही बाप्पा तर मंडळी बांतिवरे या मार्गाने आपल्याला या प्रवासात आपलं स्वागत आहे. आज आपण दापोली बांतिवरे आणि वेळवी या अशा महामार्गाने आपण चाललेलो आहोत. तर निसर्गाचं सौंदर्याचा अनुभव आपल्याला होईल इकडे आणि असाच चित्तथारक असा हा रस्ता आहे. कारण की आता जे आपण बघतो आहे ज्या मार्गाने चाललो आहे ना तर इथे दोन्ही बाजूने आपल्याला हिरवळीने आपल्याला वेढलेले आहे. उंच पर्वत आणि नद्यांनी असं वेढलेला असा हा भाग ज्यामुळे चित्र परिपूर्ण लँडस्केप तयार होतो जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. दापोली बांतिवरे उंच भाग आहे जे मानवी कल्पकतेचे आणि चिकाटीचे प्रतीक आहे जे पाण्याच्या सामर्थ्याचा उपयोग करून आजूबाजूच्या परिसराला समृद्ध नंदनवनात रूपांतरित करत आहे. आता आपण हे बघतोय समोर जे जसं आता आपण खाली येतोय ना सूर्यनारायण देशपांडे ह्या बरोबर या भागाच्या खाली नदी आहे बांतिवरे नदी जिला असं म्हटलं जातं. या नदीचं नाव बांतिवरे असं तिचं नाव आहे. बांतिवरेची नदी असं म्हटलं जातं तिला. आणि आता आपण बघतोय बांतिवरे वेळवी महामार्गावर हा प्रवास केवळ एक ड्राईव्ह अनुभव नसून एक आध्यात्मिक अनुभव आहे. कारण आपण निसर्गाशी संपर्क साधतो आहे आणि आपल्या सभोवतालच्या या जगाच्या चमत्कारांना म्हणजे जे काही चमत्कार आहेत तिथे निसर्गाचे हे आपल्याला आश्चर्यचकित करतात. कारण की एवढा जसा वरचा भाग आहे ना जसं या नदीच्या पाण्यामुळे इथे पूर्ण हिरवळ आहे आणि वेगवेगळ्या भाजीपाले असे इथे उगवले जातात. आणि हाच एक अनुभव घेण्यासाठी छान असं बसा आराम करा आणि या भागामध्ये तुम्ही जर कधी आलात तर ह्या राईडचा आनंद घ्या. आणि असाच हा जो आम्ही आता ही जी राईड करतो आहे हा पण हे तुम्हाला एक दाखवण्याचा उद्देश आहे की कोकण किती सुंदर आहे किती छान आहे आणि सर्वस्वी म्हणजे सगळ्या गोष्टींनी भरपूर असं आपलं सुंदर कोकण. आणि इथे जर तुम्ही पर्यटक म्हणून आलात तर या गोष्टीचा नक्कीच आनंद घ्या. तुमचं इथे स्वागत आहे. पण ह्या गोष्टीची तितकीच म्हणजे या निसर्गाची तितकीच काळजी घेणं आपलं सर्वांचं काम आहे. इथे येताना प्लास्टिकच्या बॉटल कचरा खाण्याची पाकिटं ही सगळी इथे या रस्त्यातनं अशी टाकू वगैरे नका. याच्यासाठी आपल्याला कृपया ही विनंती आहे माझी. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आता आपण ज्या मार्गाला जातो आहे, आता जवळजवळ आपण दापोलीच्या नदीजवळ आलो आहे आणि ह्याच्याबरोबर आता या टर्निंगला तुम्ही या माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकता जे असे चादरी बांधलेत. इथे हे भाजीपाला इथे केला जातो, म्हणजे नदी बाजूला असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात इथे वेगवेगळ्या भाज्या फळं ही पिकवली जातात. तर असंच आपण पुढे जात राहूया आणि या भागाचा या मार्गाचा आनंद लुटूया. तर मित्रांनो, असे शेवटपर्यंत या व्हिडिओला बघत राहा. व्हिडिओला लाईक देखील करा आणि कमेंटद्वारे कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला. तर ही बाणतिवरेची नदी सुंदर असा देखावा आहे समोर, पण हा हिवाळ्यामध्ये तर अजून मजा येते. काहीतरी पडलं अहो मंकी बघ गेला खाली. नाही बा, आपण इथे बसले. काय म्हणतो? हा मग इथे बसलाय आणि आपण तिथे बघतोय. आपण इथे पण आहे. मंडळी, या रस्त्यातनं जाताना तुम्हाला आजूबाजूला या भागातली ही जी वानरं आहेत, माकडं आहेत, यांचं तुम्हाला दर्शन होतं. सुंदर अशी छान छान छोटी छोटी यांची पिल्लं आणि हे मोठे मोठे माकडं यांचं सगळ्यांचंच तुम्हाला दर्शन या भागात होतं. हे रस्ता पार कसे करतात, इकडून तिकडून या मोठमोठ्या झाडांवरून मोठमोठ्या उड्या घेतात. अतिशय बघायला फार गंमत वाटते आणि मजा येते. लहान मुलांची तर इथे खूप मजाच वेगळी आहे, कारण की त्यांना जो अनुभव आपल्याला शहरांमध्ये नाही करता येत ना, ते इथे ते मुलं इथे हे एन्जॉय करू शकतात. कारण की मुंबईमध्ये किंवा इतर शहरांमध्ये हे आपल्याला दिसत तर नाही, पण आता आपण इथे बघू शकतो की ही जी माकडं आहेत कसं, म्हणजे या लहान मुलांसाठी एक तर गंमतच वेगळी आहे या भागाची. तर रस्ता असा ओलांडताना किंवा क्रॉस करताना देखील आम्हाला माकडं दिसली होती. आणि हा रस्ता फार वळणदार असल्यामुळे ना, इथे तुम्ही कधी याल तर सावकाश एकदम स्लो, म्हणजे तुमची गाडीचं तुमचं जे स्पीड असेल ना हे कंट्रोलमध्येच ठेवा, कारण की अचानक असे टर्न येतात आणि ब्लाइंड स्पॉट आहेत ना पुढे, हे तुम्हाला ते दिसणार नाही. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा जर येत असाल ना तर इथे सावकाश या मार्गावरती हळूवार गाडी चालवा, कारण की मध्ये मध्ये माकडं पण धावतात कधी कधी अचानक रस्ता क्रॉस करत असताना. पण इथे आपली कुत्री वगैरे असतात जंगली, किंवा म्हणजे असे जे आपले म्हणजे प्राणी वगैरे असतात, त्याच्यामुळे जरा जपून तुम्ही चालवा. आणि इतर वाहनांपासून पण आपल्याला जपायचे, कारण की गावामध्ये हा रस्ता असल्यामुळे ना इथे आजूबाजूला ह्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे टायर वगैरे तुम्ही सगळं चेक करूनच या, कारण की ते कुठेही पंक्चरवाला नाही आहे, पेट्रोल पंप लांब आहे, गॅरेजेस लांब आहेत, त्याच्यामुळे सावधान म्हणजे सावकाश या. दापोलीच्या जवळ आलेलो आहे आणि अशा प्रकारे दापोली जवळ आलेले आहे. मंडळी तुम्हाला दिसते का समोर बघा, एक झाडांनी बनवलेलं एक टनल आहे. किती सुंदर असं वाटतं. जसं आपण एक्सप्रेस हायवेने येतो, जो बोगदा आपल्याला ते डोंगरातनं दाखवला गेला म्हणजे बनवला गेला आहे, तसं इथे थोड्या वेळापूर्वी दृश्य होतं. खूप छान असं अनुभव. गाडी खाली असली कशी जर रप्पा होते आहे ना. काय सुंदर असा नजारा आहे, कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसू शकतो आहे की नाही. मला पण झोप येते ना. पहिलंच सांग. कुठला वाला? हा बाल्कनी बघा कशी केली. चारी बाजूने वाटतं बांधलं. संदेश बोलला होता मला की इथे मी या साईडला अशी बाल्कनी काढायची होती, पण दिली नाही पप्पांनी काढून, कारण की त्यांना माहिती आहे
पार्ट्या करणार तिकडे बसून. दाखव ना मला करते. पण बाल्कनी काढायला पाहिजे. वरती काढले ना भली मोठी आणि त्याला जागा मस्त भेटली रे. मस्त आईस पाईस पार्किंग बिर्किंग गाडी मस्त लागेल तिकडे. आता हे घर कुठलं एकदम त्याचं एकदम कोसळायला आलं. ते माळे घातलेत ना बिल्डिंग मध्ये लाकडाचे टाकलेत ना माळे मग ते वाळवी लागली. किती वर्ष झाली त्याला. म्हणजे आपण लहान होतो तेव्हा ते घर बांधले. घर नाही तो वाडा होता. भरून घेऊया पहिले. मावशीकडे गेली. कुठल्या मावशीकडे काय माहिती. गेलेला फोन. तनुज पप्पांना विचारलं तर बोलते कुठल्या मावशीकडे कुठे गेली काय माहिती. आपण सिटी मध्ये आपण आलेलो आहोत आता. त्यांना विचारलं कुठे गेली कुठे भरला आता मी तुला कुठे गेली कुठे गावठी भाजी व मीनाक्षी दापोली
दापोलीला पोहोचलोय. दापोलीला तर शॉपिंग सेंटरमध्ये या लोकांना जायचं वाटतं. इथे जायचं आहे तुम्हाला? मीनाक्षी मॉल आला. हो मीनाक्षी जायचं इथे नक्की ना? आम्ही आलो तिथे दापोलीला. तर मंडळी आपण बांतिवरे दापोली हा जो प्रवास तो आपण पाहिलात आणि आता आपण आहोत दापोली सिटीमध्ये. आणि हे आपलं सुंदर अशी आपली दापोली बऱ्याच असं मोठं शहर असल्यामुळे इथे सर्व पद्धतीचे म्हणजे तुम्हाला इथे कपड्यापासून प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि आपण हा दापोलीमधला मुख्य रस्त्यावरती आता आपण आहोत. आता आपण जातोय पेट्रोल पंपाच्या दिशेने. आणि तुम्हाला ह्या रस्त्याचा एक अनुभव कसा घ्यायचा असेल तर तुम्ही इथून या पट्ट्यातनं जाऊ शकता. जसं मी तुम्हाला जो बांतिवरे मार्ग दाखवला आहे. आणि आता आपण या सिटीमध्ये आल्यानंतर आमची जी काय उरलेली कामं आहेत ती आता करून घेतो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आता आपण केळझर नाक्याच्या पुढे निघालेलो आहोत. आणि ते जवळ आल्यानंतर आता आम्ही जरा डिसाईड करायचं आहे काय काय सामान घ्यायचं आहे. हे सगळं घेतल्यानंतर आम्ही मार्केटच्या दिशेला जाऊ. मार्केट ह्या ज्या रस्त्याच्या अपोजिट दिशेला आहे. इथून पण वरून पण जाता येतं पण आम्ही जाताना जसं खालच्या दिशेने आम्ही खाली जाऊ त्याच डावीकडून मग आम्ही तिथे एंट्री करू मार्केटमध्ये. आणि आता संध्याकाळ होत आहे आणि जशी संध्याकाळ होत चालली आहे तसंच रात्र होणार आणि मग हळूहळू काळोखामध्ये काही दाखवता येणार नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असंच आपल्या चॅनलला प्रेम द्या. चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.